करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेतला एकही हप्ता एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. पुढचा हप्ता वितरित करण्यापूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र यादीत सहभागी करून घेतलं जाईल, असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिलं. 65,000 शेतकऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केला असून या प्रस्तावास शक्य तितक्या लवकर मान्यता मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असून येत्या 15 दिवसात हा निर्णय घेतला जाईल, असंही मुंडे म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे महा-डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगानं संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असं आवाहन वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केलं आहे. यंदा जुलै महिना सुरू झाला तरी अद्यापही भंडारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून लाखांदूर तालुक्यातील धानाच्या नर्सरी वाचवण्यासाठी शेतकरी चक्क ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करून धानाची नर्सरी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान धानाची नर्सरी वाचवण्यासाठी काही ठिकाणी इटियाडो धरणाचं पाणी सोडण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन साठवणुकीसाठी गोदाम हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक गोदाम खरीप हंगामापूर्वी सुस्थितीत ठेवणं आणि त्याची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी जिल्ह्यातील गोदामाविषयी आयोजित आढावा बैठकीत दिले. तसंच या गोदामामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्याने त्यांची उत्पादने ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचं देखील सुनिश्चित करण्यात यावं, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. काल यवतमाळ जिल्हा परिषद सभागृहात वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. महाराष्ट्राला समृद्ध आणि संपन्न बनवण्यासाठी नाईक साहेबांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कर्तृत्वाची उंची फार मोठी असून ती कोणालाही गाठता येणार नाही. त्यांचे कार्य आणि विचारांच्या प्रेरणेने आम्ही 10 पावले जरी चाललो तरी धन्य होऊ, असं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. नैऋत्य मोसमी पावसाने आता संपूर्ण देश व्यापला असून येत्या 2 दिवसात विदर्भात पाऊस आणि वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.